टॉप न्यूज मराठीच्या पंचायत या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून नगरपालिका आणि नगर परिषद निवडणुकांमध्ये नगरपंचायत निवडणुकांमध्ये ग्राउंड रिपोर्ट जो आहे तो आपण टॉप न्यूज मराठीच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय। आणि या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून आता आपण आलेलो आहोत बारामतीमध्ये, ज्या बारामतीमध्ये सगळ्यांचंच लक्ष लागलेलं असतं बारामतीतल्या निवडणुकांकडे। मग ती लोकसभेची निवडणूक असो, विधानसभेची निवडणूक असो किंवा आता होऊ घातलेली नगर परिषदेची निवडणूक असो, या नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये बारामती नगर परिषदेमधल्या काही जागा या बिनविरोध झालेल्या आहेत। आणि या मतदारसंघामध्ये बारामती नगरपालिकेमध्ये काका विरुद्ध पुतण्या अशी लढत जी आहे ती पुन्हा एकदा पाहायला मिळते। विशेष म्हणजे भारतीय जनता पक्ष सुद्धा या निवडणुकीमध्ये ताकदीने उतरल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय। या निवडणुकांमध्ये सगळेच पक्ष आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। बारामतीकडे सर्वांचंच लक्ष जे आहे ते लागल्याचं पाहायला मिळतंय। या काका विरुद्ध पुतण्या वर्सेस भाजप अशा लढतीमध्ये नेमका कोणाचा विजय होऊ शकतो, 3 डिसेंबरला कोण बारामतीचा पुढचा नगराध्यक्ष होऊ शकतो, बारामतीकरांना नेमकं काय वाटतंय, बारामतीकरांच्या दृष्टिकोनातनं त्यांचा नगरसेवक नगराध्यक्ष कसा असावा हे आपण थेट बारामतीकरांकडून जाणून घेऊयात। 2 डिसेंबरला नगर परिषदेचं निवडणूक आहे आपल्या, काय कोणाची हवा वाटते बारामतीमध्ये सध्या? राष्ट्रवादी काँग्रेसचे जे 9 उमेदवार बिनविरोध झाले, पण खरं पाहिलं विकासाच्या नावाने ते बिनविरोध झाले असं ते म्हणतायत, परंतु तसं काही तर दिसत नाही। जर खराच विकास झाला असेल तर आज बारामती नगर परिषद ही पूर्ण 42 उमेदवारासहित बिनविरोध व्हायला हवी होती, परंतु तसं न होता जे बिनविरोध झाले 9 त्यांना मोठा अमाप त्या समोरच्या उमेदवाराला पैसे आम्हीच दाखवून ते विड्रॉल घेतले गेलेले आहेत, त्यामुळे ते बिनविरोध झालेत। विकासामुळे बिनविरोध झालेला नाहीये। विकास झाला का नाही शहरात? विकास झाला, पण तो ठराविक भागाचा झाला। आजूबाजूच्या वाड्या वस्ती साईडला उपनगरामध्ये गेला तर तुम्हाला दिसेल विकास आहे की नाही। आता जी निवडणूक होती, आता 2 तारखेला निवडणूक होती, तर कसा पाहिजे तुम्हाला नगरसेवक नगराध्यक्ष? सेवक किंवा नगराध्यक्ष असा पाहिजे तो जनतेत मिसळणारा हवा। गाडीत बसला तर त्याची काच खाली निघत नाही, आणि एखाद्याचं काम घेऊन त्याच्या दारात जायचं म्हटलं तर तो काय बिल्डिंग उतरून खाली लवकर येत नाही। असा नगरसेवक किंवा असा नगराध्यक्ष बारामतीकरांना नको आहे। आत्ता बारामतीमध्ये खूप मोठी संतापाची लाट आहे, कारण गेले 9 वर्षानंतर ही निवडणूक लागते। आज खऱ्या अर्थानं कोणचा उमेदवार द्यायचा, पैशावाला द्यायचा की खरं काम करणारा कार्यकर्त्याला उमेदवार निवडून द्यायचे, हे आता जनताच ठरवणार आहे। नक्कीच इकडे बारामतीकरांसाठी सुद्धा महत्वाची निवडणूक आहे, 9 वर्षानंतरची निवडणूक होते। काय सांगाल कोणाची हवा आहे बारामतीत? अजित दादा. का बरं? अजित दादानी जे बारामतीत विकास केला नाही ना, ते अख्ख्या महाराष्ट्रात विकास नाही झाला, तो बारामतीत झालेला आहे। त्याच्यामुळं अजित दादांची सत्ता येणार। विकास झाला कुठं? विकास हा बारामती शहर, बारामती तालुका आणि पुणे जिल्ह्यात अजित दादाने एवढा विकास केलाय, त्याच्यामुळं तर तुम्ही इथं बिगवन चौकात बसलेला आहे। काय तुम्ही ते म्हणतायत विकास झालाय म्हणून, काय झालाय खरंच विकास? झाला कुठला? बिगवन रोड, माळावची देवी, कॅनेलच्या कडेनी अहो लोक राहतात त्या रोडला पाहिजे ना विकास। आंबळ्यामध्ये जावा, साठेनगर मध्ये जावा, तुम्ही तिथं विकास विचारा, झालाय का विकास बघा जाऊन तुम्ही स्वतः तिथं, आणि तिथे लोकांच्या प्रतिक्रिया घ्या, ते काय बोलतात ते। म्हणजे ठराविक एका भागाचा विकास झाला, फक्त बिगवन रोड, माळेगाव रोड इकडेच विकास आहे, परत इकडे विकास नाहीये। तर आपण ज्या कठड्यावर बसलोय आता, हा जो फुटपाथला दगड लावलेला आहे तो 60 ते 80 रुपयाचा दगड आहे, पण ह्याचं बिल जर पाहिलं तुम्ही तर ह्याला 600 रुपये बिल लावलंय। म्हणजे विकास झालाय, निधी आणलाय, पण तो निधी ठेकेदार जो मलिदा गँग आहे यांच्या घशात घातलाय, आणि हा दाखवायला चित्र वेगळं दाखवलंय। येणाऱ्या बाहेरच्या लोकांना फक्त एकाच रोडने गेलं म्हणजे बारामतीचा विकास आहे असं दिसतो, त्यांनी वाड्या गल्ली बोळात जावं, मग त्यांना कळेल खरा विकास आहे की नाही। काय खरंय काय हे म्हणतात? अहो लोकांना विकास पाहिजे, पैसे कोणी खाल्ले ह्याचे देणे घेणे ना। आता आम्ही सगळे बसतो इथं, झाड आहे, तुम्ही बघा बारामतीचा विकास महाराष्ट्रात कुठं झाला असेल तर काही उमेदवार आहेत भाजपचे, आपण ह्यांना काय शरद पाहिजे जेवायची हे देऊ शकतो। बारामती सारखा कुठं महाराष्ट्रात विकास झाला असेल तर हे म्हणतात कॉन्ट्रॅक्टदार काय, कोणी काय केलं हे जनतेला काय घेणं नाही, सुविधा काय झाली हे बघायचं। नक्कीच बारामतीचा विकास नेहमी राज्याच्या म्हणजे राज्यामध्ये
बारामतीच्या विकासाचं मॉडेल सुद्धा सांगितलं जातं. आता प्रत्यक्षात जसे आरोप प्रत्यारोप होत आहेत निवडणुकांमध्ये, आपण आणखीनही मतदारांशी बोलूयात. काय बारा तुम्ही मतदार आहात, आता 2 डिसेंबरला तुम्ही मतदान करणार आहे, काय तुमच्या मताला कसा पाहिजे नगरसेवक नगराध्यक्ष तर कसा पाहिजे तुम्हाला? काय सांगू शकत नाही. नक्कीच बारामतीकरांना बारामतीमध्ये निवडणुकीला ज्यावेळी सामोरे जातोय, कसा पाहिजे तुम्हाला नगरसेवक नगराध्यक्ष? का काम करणारा पाहिजे आणि आहेत तसे आमच्या वॉर्डमध्ये आहे बिरजू भाऊसाहेब मांढरे, चांगले नगरसेवक आहेत, काम करणारे. बारामती नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचं बिगुल वाजलंय. 2 डिसेंबर रोजी मतदान आणि 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होताना पाहायला मिळते. खरं तर जवळपास मोठ्या कालावधीनंतर ही नगरपालिका नगर परिषदांची निवडणूक होते. महाराष्ट्रातल्या 246 नगरपालिका 42 नगरपंचायतींसाठी निवडणूक होताना पाहायला मिळते. निवडणूक कुठलीही असो, चर्चा ज्या मतदारसंघाची होते त्याच मतदारसंघामध्ये मी अर्थात बारामती मतदारसंघामध्ये आहे. या बारामती मतदारसंघामधल्या नागरिकांचा कौल कुणाकडे आहे? कारण जशी विधानसभा आणि लोकसभेला चुरस निर्माण होते, तशीच चुरस ही नगर परिषदेच्या निवडणुकीत सुद्धा निर्माण झाली. केंद्रात आणि राज्यात सत्तेत असताना भाजप इथं स्वबळावर जागा लढवतोय. त्यामुळं राष्ट्रवादी आणि भाजप अशी एक टशन या मतदारसंघात आपल्याला या नगर परिषदेमध्ये पाहायला मिळते. मतदारांकडनं जाणून घेऊयात. मतदारांच्या नजरेतून मतदारांचा कौल कोणाला आहे? काय तुमचा कौल कोणाला आहे नगर परिषदेत? काय तसं सांगता येत नाही, सगळेच जवळचेच आहेत त्याच्यामुळं तसं काय सांगता येत नाही. बरं, कसा पाहिजे तुम्हाला नगरसेवक नगराध्यक्ष जो तुम्ही निवडून देणार आहे, तुमच्या मतामुळं निवडून येणार आहे, कसा पाहिजे? जो काम करणार आहे तोच निवडून येणार, असं आहे. पक्ष कुठलाही असो, काम करणार पाहिजे. काम करणारा पाहिजे. बरं, तुम्हाला काय वाटतं कसा पाहिजे तुमचा नगरसेवक नगराध्यक्ष? मतदानच नाही त्यांना, बरं, तुमच्याकडे कसा पाहिजे? काम करणारा पाहिजे. सुविधा विविध शेतीतल्या रानातल्या आपलं रस्ते रोड हे समधी कामं केली पाहिजेत. एकंदरीतच नगरपालिका नगर परिषदेच्या निवडणुकांचाही रणधुमाळी उडलेली आहे. बारामती नगर परिषदेसाठी तुम्ही मतदान करणार आहे 2 डिसेंबरला. कसा पाहिजे नगरसेवक नगराध्यक्ष? तसं पाहिलं तर नगर अध्यक्ष नगरसेवक हा युवा पाहिजे. महत्त्वाचं म्हणजे लोकांचे प्रश्न, लोकांच्या समस्या जाणून घेणारा पाहिजे. बारामतीमध्ये जे काय आज ट्रॉफिक होतंय नाही का, त्याच्यावरती पण त्यांनी नियोजन लावलं पाहिजे थोडंसं. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे काय आपल्या आया बहिणींवरती जे काय अत्याचार वगैरे चाललेले आहेत त्याला पण थोडंसं थांबवलं पाहिजे नाही का. कॉलेजच्या परिसरामध्ये चांगली सिक्युरिटी दिली पाहिजे, जेणेकरून त्या ठिकाणी मुलं जे आहे किंवा व्यसनांना आळा घातला पाहिजे. आज व्यसन वाढत चाललेलं आहे दिवसेंदिवस, तर त्याच्यावरती कुठलं नगरसेवक किंवा कोण बोलत नाही आहे. शक्यतो आरोग्यावरती बोललं पाहिजे थोडंसं. असा नगरसेवक पाहिजे, लोकांचे प्रश्न जाणून घेणारा आणि लोकांमध्ये राहणारा पाहिजे. नगरसेवक झालं म्हणजे ते लहान लोकांना विचारतच नाहीत, म्हणजे ते लोकांचे प्रश्न जाणत नाहीत. किंवा तिथं आपण एखादा प्रश्न घेऊन गेलो तर त्या लोकांनी त्या प्रश्नांची उत्तरं दिली पाहिजेत, आपल्याला व्यवस्थित समजून सांगितलं पाहिजे, वेळ दिला पाहिजे. आता काय होतं, मतदान मागा येतात सगळे लोक आणि मग परत वेळ देत नाहीत. 5 वर्षानंतर मग परत तुम्ही चॅनलवाली पण येता आम्हाला नगरसेवक कसा पाहिजे विचारायला. महत्त्वाचं ते आहे, तो पण तुम्ही पण दिसत नाही नंतर, असा विषय आहे ना. दादा, नगर परिषदेची निवडणूक आहे 2 डिसेंबरला. कसा पाहिजे नगरसेवक नगराध्यक्ष? काम करणारा हवा, त्याची उत्स्फूर्तता हवा, त्यांनी बारामतीची सुधारणा करावी, नगरपालिका गोरगरिबांचे लक्ष द्यावे, असा नगरसेवक हवा बारामतीसाठी नगरपालिकेचा. कोणाची वाटते हवा? राष्ट्रवादीच. 8 तर बिनविरोधच झाले, तर अजून 4 बिनविरोध होण्याची शक्यताच आहे अजून. महाराष्ट्रामध्ये ज्या प्रमुख नगरपालिका नगर परिषदा बिनविरोध होत आहेत, तिकडे जामनेरला गिरीश महाजनांच्या पत्नी साधना महाजन बिनविरोध झाल्यात. बारामतीमध्ये तर 8 जागा बिनविरोध झाल्यात. त्यामुळं बिनविरोध पॅटर्न जो आहे तो देखील जोमात पाहायला मिळतोय. मात्र मतदारांचे प्रश्न जे आहेत ते सुटलेत का? मतदारांच्या नजरेतनं ही निवडणूक कशी आहे? दादा, कोणाची हवा आहे बारामतीत? अजित दादाची. का बरं, विकास झालाय आपला? भरपूर झाला आहे.
चांगला विकास केला आहे. आता 2 डिसेंबरला तुम्ही मतदान करणार आहे नगर परिषदेसाठी. कसा पाहिजे तुम्हाला नगरसेवक नगराध्यक्ष? आता काय दादांनी दिले ते त्यांना मत देणारच आम्ही. जे उमेदवार दादांनी दिलेत त्यांना मतदान देणार असं त्यांनी प्रतिक्रिया जी आहे ती दिली. का तुम्हाला काय वाटतं कसा पाहिजे बारामतीचा नगरसेवक नगराध्यक्ष? माणसासारखा असावं म्हणजे झालं. माणूसच असेल ना कसला असला तरी, कोणी असलं तरी चालतोयच की. विकास झालाय बारामती? नाही ना, विकास झालाय ना, पण कुणी असला तरी म्हणजे आता चालतोयच ना, आता विकास झालेलाच आहे. बारामती नगर परिषदेसाठी निवडणूक होतीये. या निवडणुकीच्या माध्यमातून जनमानसातला जो आहे तो चेहरा जो आहे तो नगराध्यक्ष आणि नगरसेवक म्हणून निवडून दिला जावा अशी भावना जी आहे ती सर्वसामान्यांची असल्याचं पाहायला मिळतं. मात्र निवडणूक झाली आहे, निवडणुकीपुरते नगरसेवक नगराध्यक्ष आलेत आणि नंतर मात्र 5 वर्ष ते आलेच नाहीत अशी देखील चित्र न पाहायला मिळतं. या ठिकाणी सातत्यानं ते आलेले पाहिजेत अशी किंवा जनमानसामधले नगरसेवक नगराध्यक्ष पाहिजेत अशी प्रतिक्रिया जी आहे ती साधारणतः किंवा तसा कल जो आहे तो जनसामान्यांमधनं उमटताना प्रामुख्याने पाहायला मिळतो. बारामती म्हटलं की नेहमी चर्चा, चुरस, निवडणुका या सगळ्या आपल्याला पाहायला मिळतातच. त्यामुळं बारामतीकरांसाठी महत्त्वाचा कोण नगरसेवक नगराध्यक्ष आहे हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे. काय बारामतीत कोणाची हवा आहे काय वाटतंय? राष्ट्रवादी अजितदादा त्यांच्याशिवाय दुसरं कोण आहे? दादाशिव पर्याय नाही, दादाशिव पर्याय नाही, दादाच पाहिजे. आमची बारामतीची कशी सुधारणा झाली? सुंदर बारामती, स्वच्छ बारामती. स्वच्छ बारामती, अजित पवार एकच दादा, अजित दादा. निश्चितच बारामतीकरांनी एकच वादा अजितदादा म्हटले. म्हणजे बारामतीचं एक समीकरण राहिलंय. लोकसभेला 3, विधानसभेला दादा, नगर परिषदेमध्ये सुद्धा तशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. काय वाटतंय बारामतीत कोणाची हवा आहे? दादा. का बरं? दादाच पहिल्यापासून काम आहे, दादा काम आहे. तुम्हाला काय वाटतं दादा काय कोणाची हवा आहे बारामतीत? दादांचीच, ओनली दादा. दादांची हवा आहे. कसा पाहिजे तुम्हाला नगरसेवक नगराध्यक्ष? समजी कामं व्यवस्थित झाली पाहिजे बारामतीतली आणि प्रत्येक माणसाचं त्यांनी म्हणणं हे घेतलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे, असं पाहिजे. माणसामधला नगरसेवक नगराध्यक्ष पाहिजे. काय बारामतीत कोणाची हवा आहे? अजितदादांची. दादांची हवा आहे. अजितदादाचे नगरसेवक सर्व निवडून येतील. बारामतीने एक नवीन रेकॉर्ड केलाय बिनविरोध नगर परिषदेचा. 8 जागा आपल्या बिनविरोध झाल्या आणि तो पॅटर्न आता राज्यभरात पण चालू आहे. कसं बघताय या सगळ्याकडे? असलं तरी पण शेवटी अजितदादाचं सगळं वर्चस्व राहणार सगळं नगरपालिकावर. संपूर्ण एकतर्फी नगरपालिका चालणार. दादा काय वाटतंय कोणाची हवा आहे बारामतीत? राष्ट्रवादी अजितदादा. कसा पाहिजे तुम्हाला नगरसेवक नगराध्यक्ष? जनतेची कामं झाली पाहिजेत नगरसेवकाकडून, हीच अपेक्षा आहे सर्व जनतेची. निश्चितच बारामतीकरांनी म्हणजे या ठिकाणी जिथं आपण उद्योग भवन या परिसरामध्ये आहोत भिगवण रोडच्या, इथे सुद्धा नागरिकांच्या संमिश्र भावना ज्या आहेत त्या पाहायला मिळतात. काय कोणाची हवा आहे बारामतीत काय वाटतं? अजितदादा. का बरं? अजितदादांची यापूर्वी भरपूर कामं आहेत. बारामती कधीच विसरलं आहे. लोकसभेला सुप्रियाताई सुळे, आमदारकीला अजितदादा. अजितदादाशिवाय पर्याय नाही. निश्चितच ते जे समीकरण वर्षानुवर्ष बारामतीत चालत आलंय. संपूर्ण बारामतीचे नगरसेवक आहेत ना, राष्ट्रवादीचे बिनविरोध यायला पाहिजे. पण मला तर वाटतं हे मुद्दाम आपलं थोडंसं विरोध असायला पाहिजे म्हणून आपलं दाखवत आहेत. नाही तर काहीच बाकीच्या विरोधकांचं काहीच. बघा ना तुम्ही साईडला जाऊन बघा, रोड आहे, पाणी, झाडं, झुडपं काय होतं बारामती. उकांडा होता, उकांडा ती दादानी एकदम स्वच्छ म्हणजे हे केले, अभयारण्य केले दादांनी. अजून तरी दादा करणार आहे. दादा अजूनही कामं करणार, त्यामुळे अडचण नाहीये. एकच आहे काय पर्यायच नाही. दुसरा पर्याय म्हणजे कसा की बाकी दुसरं कोणच हे करू शकत नाही. आता आम्ही जवळजवळ 1966 सालापासून बारामतीत म्हणजे ह्याच्यामध्ये राहतो बारामतीत. त्यामुळं दादाशिवाय त्यांना पर्यायच नाही राहिला. सगळे 10 पडीकडचे 10 येऊन गेले पण कोणी त्याचा उपयोग केला नाही. अशा की म्हणजे दादाशिवाय पर्याय नाही. नक्कीच बारामती नगर परिषदेच्या जागांसाठी मतदान होतंय. बारामतीमध्ये जे पिकतं ते देशात राज्यात विकतं म्हणतात
तसं बारामतीत 8 जागा बिनविरोध झाल्या. राज्यभरात तो बिनविरोध पॅटर्न जो आहे तो पण लागू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. अनेक नगरपालिका नगर परिषदा बिनविरोध झाल्या. काय बारामतीत कोणाची हवा आहे, काय वाटतं? अहो काय आता इथले खऱ्या अर्थाने इथले विरोधक मोठ्या प्रमाणात मॅनेज झाले आणि मी म्हणणार आहे राष्ट्रीय पक्ष असतील राज्य पक्ष त्यांच्या लोकांनी अशा पद्धतीने जर विड्रॉल घेत असतील तर लाजिरवाणी बाब आहे. खऱ्या अर्थाने लोकशाहीला मारक अशी परिस्थिती त्या निमित्ताने वाटते. तर दुसऱ्या बाजूला इथं ब्युटिफिकेशनच्या नावाखाली अजितदादांनी जी कोट्यवधीचा निधी या ठिकाणी आणला, पण इथले अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांची जी काय अभद्र युती इथं होती त्या माध्यमातून जे सत्तेचा मेवा खायचा जे उद्योग इथं होता, खऱ्या अर्थानं तो विषय होता, त्याच्यामुळे एक राग होता. पण आता हे अशा पद्धतीचं वातावरण झाल्यामुळं इथं सगळ्या अजितदादाच्या नेतृत्वाखालचे सगळी लोक निवडून येतील अशी परिस्थिती झालेली आहे. तुम्हाला काय वाटतं कोणाची हवा आहे बारामतीत? बारामतीत अजितदादांची हवा आहे, परंतु जो काल तुम्ही जी बिनविरोध म्हणता बिनविरोधची व्याख्या काय व्याख्या आहे? पैसे घेऊन बिनविरोध विकला गेला तो. लोकशाही विकली नाही पाहिजे. बस तुला 2 मतं पडणार पण विकू नको. काय कोणाची हवा आहे बारामतीत, काय वाटतंय? अजित पवारांची हवा आहे बारामतीत. उद्याच्या 2 तारखेला येणाऱ्या 2 निवडणुकीमध्ये 41 जागापैकी 8 जागा तर दादांच्या बिनविरोध झाल्या. आता राहिलेल्या उर्वरित जागा पण सहजासहजी निवडून येतील. इथं काय असा विरोधाला विरोध नाही आहे, कारण दादाच्या विकास कामामुळं लोक त्यांच्यावर प्रेम करणारे आहेत. निश्चितपणाने भविष्यात ही विकास कामं चालू ठेवण्यासाठी पर्याय म्हणून अजित पवार राहतील. त्याच्यामुळं निश्चितपणाने त्यांच्या सगळ्याच जागा निवडून येतील. काय कसा पाहिजे नगरसेवक नगराध्यक्ष जो होणार आहे? दादाच्या विचाराचा, अजितदादाच्या विचाराचा नगरसेवक पाहिजे. ह्यामुळं अजितदादांनी दिलेली जी काय 41 नगरसेवक आहेत ती दादाच्या विचाराचे आहेत आणि त्या विचारधारेला धरून मला वाटते बारामतीचा विकास होत असताना त्याच्याबरोबर नगराध्यक्ष एक म्हणजे 41 नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष असे 42 नगराध्यक्षाला बरोबर घेऊन 41 अशा सगळ्या गोष्टीचं हे करून म्हणजे बेरीज करून दादांनी केलेलं राजकारण अतिशय चांगलं आहे आणि चांगल्या पद्धतीचं ती सगळी कामं करतील. नक्कीच. तर बारामतीकरांचा कौल म्हणजे लोकसभेला ताई आणि बारामतीला दादा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. आणि दादांच्या विकास गंगा पुढे चालू ठेवायची अशी प्रतिक्रिया जी आहे ती सुद्धा येताना पाहायला मिळते. या ठिकाणी जे शारदा प्रांगण आहे, उद्योग भवन हा भिगवण रोडचा परिसर आहे, या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वर्दळ जी आहे ती नागरिकांची नेहमी होताना आपल्याला पाहायला मिळते. राजकीय चर्चा ज्या आहेत त्या सुद्धा या ठिकाणी रंगताना आपल्याला पाहायला मिळतात. अतिशय जे बारामतीचे मतदार तसे सुज्ञ आणि हुशार मतदार आहेत. नेहमी राज्यामध्ये बारामतीचं उदाहरण राजकीय दृष्ट्या दिलं जातं, पॉलिटिकल दृष्ट्या. काय बारामती नगर परिषदेची निवडणूक आहे आता 2 डिसेंबरला, काय कसा पाहिजे नगरसेवक नगराध्यक्ष? तुम्ही मतदार आहात दादा, काय वाटतंय तुम्हाला, कसा पाहिजे नगरसेवक? बरं, बारामती नगरपालिकेची निवडणूक आहे आता 2 तारखेला, काय कसा पाहिजे नगरसेवक नगरसेवक आणि नगराध्यक्ष काम करणारेच पाहिजेत. लोकांच्या शिक्षणाचे असतील, आरोग्याच्या विषय असतील, आणखी सर्वसामान्य गोरगरीब लोकांसाठी काम करणारा माणूस पाहिजे. तुम्हाला काय वाटतं दादा, कोणाची हवा आहे बारामतीत, काय वाटतंय? अजितदादा. का बरं? दादाच आहे. दादाचा नादच करायचा नाही. तुम्ही प्रत्येक तालुक्यात फिरलाय का नाही? ह्या तालुक्यासारखी हवा आहे का? जिथं हवा आहे तिथं दादा आहे का ना? इंदापूर बघा, दौंड बघा, फलटण बघा, माळशिरस बघा, दादासारखी हवाच नाही. कुठं आहे का हवा? रस्त्याने फिरा, गार्डन बघा, कुठं कॅनलने फिरा, तरी दादाचीच हवा आहे. ओनली दादा. अजूनही राहा तुम्ही. नक्कीच. बारामती नगरपालिकेमध्ये तसा जर आपण पाहिलं तर 41 जागा आहेत. नगराध्यक्षपद सुद्धा थेट जनतेतनं जे आहे ते निवडलं जाणार आहे. का दादा, बारामती नगरपालिकेची निवडणूक आहे. बारामती नगरपालिकेमध्ये 41 जागांसाठी मतदान होतं आहे, त्यामुळे या ठिकाणी आता काय होतंय प्रत्यक्षात हे पाहणं 3 डिसेंबरपर्यंत
महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, बारामती. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.